आता वजन का वाढतं हा खूप छान प्रश्न आहे आणि त्याची कारणं अनेक आहेत. म्हणजे तुम्ही स्टार्टिंग फ्रॉम मी खूप कमी खातो इथून जे सुरू होतं ते मी बाहेरचं अनेक वेळेला खातो, म्हणजे झोमॅटोपर्यंत जाऊन थांबतं. म्हणजे बरेच लोक असे असतात की ती खातच नाहीत दिवसभर काय, बरोबर आहे. मग अशा वेळेला काय होतं, तुम्ही अजिबात खाल्लं नाही, सारखं भीत राहिला प्रत्येक गोष्टीला, तर तुमच्याकडे स्ट्रेस हॉर्मोन्स सिक्रेट होत राहतात, बरोबर आहे, की ते तुमचं फॅट बर्नच करू देत नाहीत, बिकॉज इट्स अ बँक. ओके. त्याच्यामुळे खूप कमी खाणाऱ्या लोकांचं पण वजन बऱ्याच वेळेला कमी होतच नाही. कितीतरी कमी खा तुम्ही, पण ते वजन कमी होत नाही. त्यापासून आपण बाहेरचं खातो तोपर्यंतचा प्रवास आहे. बऱ्याच लोकांना हे कळत नाही, की त्यांना असं वाटतं की आपण सूप पिलं किंवा आपण अगदी कमी खाल्लं किंवा आपण भात बंद केला की आपलं वजन कमी होणार, बरोबर आहे. पण नेमकं तिथेच चुकतं त्यांचं. कारण जेव्हा आपण सगळं खातो, जेव्हा आपल्याला बॉडीला जी काही गरज आहे हे त्या प्रमाणात जेव्हा खातो, हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. प्रमाणात हा शब्द महत्त्वाचा आहे. त्या प्रमाणात खाल्लं तरच तुमचं वजन कमी होऊ शकतं. पण तुम्हाला त्यावेळेला तुमचे सगळी पोषण मूल्य त्या बॉडीला द्यावी लागतात. जेव्हा बॉडीला कळतं अरे आपल्याला जे हवंय ते आपल्याला मिळतंय, मग हे जे काही एक्सेस आहे ते आपण रिड्यूस करू शकतो. मग बॉडी ते आपलं फॅट बर्न करायला सुरुवात करते आणि मग वजन कमी होऊ शकतं.